आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गायब झालेली फाईल. पुण्यातील मंगेश IT सोल्युशन्स ही एक नामांकित कंपनी होती. शेकडो कर्मचारी, मोठमोठे प्रोजेक्ट्स, परदेशी क्लायंट्स या सगळ्यामुळे कंपनीच्या शहरात आणि देशात लौकिक होता. या कंपनीत काम करणारा प्रत्येक जण आपल्या करिअरसाठी इथं येणं हे भाग्य समजत होता. कंपनीत काम करणाऱ्या लोकांमध्ये एक नाव खूप विश्वासानं घेतलं जायचं, रोहन कुलकर्णी. साधा, प्रामाणिक, मेहनती आणि वर्षानुवर्ष कंपनीशी निष्ठा ठेवणारा कर्मचारी. वरिष्ठ त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. पण एक दिवस असं घडलं की सगळ्या विश्वासाचा पाया ढासळला. एका सोमवारी सकाळी कंपनीत गोंधळ माजला. क्लायंटसाठी तयार केलेली कोट्यावधी रुपयांचा व्यवहार ठेवणारी फाईल अचानक गायब झाली होती. ती फाईल केवळ डेटा नव्हती, तर पुढच्या मोठ्या प्रोजेक्टचं हृदय होती. ती नसती तर कंपनीला तो प्रोजेक्ट मिळाला नसता. IT विभागाने सर्व्हर तपासला, बॅकअप्स तपासले, लॉग इन रेकॉर्ड्स पाहिले. आश्चर्य म्हणजे फाईल डिलीट किंवा हॅक झालेली नव्हती. कुणीतरी जाणून-बुजून हार्ड डिस्क ऑफिसमधून गायब केली होती. कंपनीचे मालक मंगेश देशमुख यांनी तात्काळ मीटिंग बोलावली. ते म्हणाले, ही फाईल बाहेर गेली तर आपला महिन्यांचा प्रोजेक्ट धोक्यात येईल. यामध्ये घरचाच कुणीतरी सामील आहे, हे नक्की. सगळ्यांचा चेहरा ताणलेला होता. कोणीही उघडपणे आरोप करत नव्हतं, पण मनात मात्र संशय निर्माण झाला. नवीन भरती झालेल्या रिया देशपांडेवर बोटं ठेवली गेली. कारण ती काही दिवसापूर्वी एक स्पर्धक कंपनीत काम करत होती. अकाउंट्स विभागातील संदीपवरही संशय गेला, कारण त्याच्यावर कर्ज होतं. सिक्युरिटी गार्ड्सवरही सुद्धा आरोप झाले, पण कुणाकडे ठोस पुरावा नव्हता. मंगेश देशमुख यांनी कंपनीच्या विश्वासू सिनियर मॅनेजरला तपासाची जबाबदारी दिली, प्रणव जाधव. प्रणव जाधव शांत आणि अचूक निर्णय घेणारा माणूस होता. त्याने ठरवलं की भावनांमध्ये न जाता तथ्यावर आधारलेला तपास करायचा. त्याने सर्व्हेलन्स कॅमेरे तपासायला सुरुवात केली. रात्रीच्या शिफ्टचे रेकॉर्ड्स, लॉग इन वेळा, ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबलेली लोकं, सगळं नीट पाहिलं. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. रोहन कुलकर्णी, जो नेहमी वेळेवर घरी जायचा, तो त्या रात्री जवळजवळ 9:30 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये थांबला होता. हे ऐकून सगळे चकित झाले. रोहन, अरे तो तर एक कंपनीचा प्रामाणिक माणूस आहे. त्याच्यावर संशय कसा घ्यायचा? पण तथ्य बदलता येत नव्हतं. प्रणवने रोहनला शांतपणे विचारलं, तू इतक्या उशिरा ऑफिसमध्ये का होतास? रोहनचं उत्तर टाळाटाळीचं होतं. काही खास नाही सर, काम होतं थोडं. पण प्रणवला खात्री बसली की यात काहीतरी वेगळं आहे. तपास पुढे गेला. प्रणवने HR विभागातून कर्मचाऱ्यांचे बँक स्टेटमेंट्स तपासण्याची परवानगी घेतली. रोहनच्या खात्यात गेल्या आठवड्यात अचानक मोठ्या रकमा जमा झाल्या होत्या. आता सगळं स्पष्ट होत होतं. रोहनवर बाहेरून स्पर्धक कंपनीने दबाव टाकला होता. त्यांच्या कुटुंबातील एखाद्या वैयक्तिक अडचणीचा फायदा घेत त्याला पैसे आणि गुप्त माहिती बाहेर देण्याचा लोभ दिला गेला होता. प्रणवने पुरावे गोळा करून रोहनला थेट समोर केलं. रोहन, ही तुझ्या खात्यातली ट्रान्झॅक्शन बघ. सांग, हे पैसे तुला कशासाठी मिळाले? रोहनचं शरीर थरथरलं. डोळ्यात पाणी आलं. माझ्या बहिणीच्या आजारासाठी. मला तातडीने पैशांची गरज होती, सर. बँक, मित्र कुणाकडूनही मदत मिळाली नाही. स्पर्धक कंपनीने ऑफर दिली, मी हार मानली. सगळे स्तब्ध झाले. ज्याच्यावर सगळ्यांचा डोळेझाक विश्वास होता त्यांनीच
कंपनीला पाठीमागून खंजीर खुपसला होता. रोहनला नोकरीतून काढणं आणि कायदेशीर कारवाई करणं हा सर्वात सोपा मार्ग होता, पण प्रणवने आणि मंगेश देशमुखांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी स्पर्धक कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली. रोहनला नोकरीतून निलंबित करण्यात आलं, पण त्याला तुरुंगात पाठवलं नाही, कारण त्याचं कारण केवळ लोभ नव्हतं, तर एक कुटुंबासाठी झगडणाऱ्या भावाचं विवश मन होतं. कंपनीला मोठं नुकसान होण्यापासून वाचवलं गेलं, पण या घटनेनं एक गोष्ट स्पष्ट झाली: विश्वास हा मौल्यवान असतो, पण आंधळा विश्वास घातक असतो. मंगेश देशमुख यांनी पुढे ऑफिसमध्ये कडक नियम आणले. सर्व्हेलन्स, सुरक्षा, डेटा प्रोटेक्शन अधिक मजबूत करण्यात आलं. आणि रोहन, तो स्वतःच्या चुकांची शिक्षा भोगत राहिला. नोकरी गमावणं, लोकांचा विश्वास तुटणं आणि आयुष्यभराचं ओझं. फाईल गायब होणं ही केवळ एक चोरी नव्हती, तर विश्वास आणि निष्ठेच्या नात्यातील एक मोठा धक्का होता. कधीकधी सर्वात विश्वासू चेहऱ्यामागेच सर्वात मोठं रहस्य लपलेलं असतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.